नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर आज या ठिकाणी शिक्षकांना या ठिकाणी जे पेपरन्स असतात ते पेपरन्स देण्याचं या ठिकाणी ऑप्शन चालू झालेले आहेत. तरी या ठिकाणी यांच्याकडे लॉग इन आय डी पासवर्ड असतील तर त्यांनी या वेबसाईटवरती येऊन या ठिकाणी आपले पेपरन्स द्यायचे. तर या ठिकाणी मी या ठिकाणी लॉग इन पासवर्ड टाकून या ठिकाणी कॅप्चर टाकून या ठिकाणी पेपरन्स देत आहे. तर या लॉग इन बटनावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॅप्चर परत एक बार या ठिकाणी कॅप्चर टाकण्यासाठी आलेलं आहे. तर या ठिकाणी कॅप्चर फिलअप करत आहे. ठिकाणी कॅप्चर चुकलेला आहे आपला. या ठिकाणी मित्रांनो आपले जे काही टीचर असतील तर त्यांच्या या ठिकाणी मोबाईलवरती OTP गेलेला आहे. तर या ठिकाणी त्यांच्या मोबाईलवरचा OTP या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेन डॅशबोर्ड ओपन होईल. त्याच्यामध्ये या ठिकाणी सेल्फ सर्टिफिकेट ज्यांचं या ठिकाणी भरलेलं असेल त्याच विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी पेपरन्स ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्यांचं या ठिकाणी पेंडिंग असेल त्यांना या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी दिलेले नाहीत. तर या ठिकाणी आपण स्क्रोल करून बघू शकता की खाली विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू असे दोन ऑप्शन आहेत. तर या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूसाठी गव्हर्नमेंटचे या ठिकाणी पूर्ण शाळा, कॉलेज, हॉस्पिटल असतील, महानगरपालिका असतील तर या ठिकाणी पेपर द्यायची. तर या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये या ठिकाणी आपण क्लिक केलेले आहे. तर आपल्यासमोर या ठिकाणी आलेले आहेत. या 8 या ठिकाणी आलेले आहेत पेपर देण्यासाठी. तर या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण जिल्हे जे का स्कूल असतील, आपली लँग्वेज असेल, प्रायमरी सेकंडरी सगळं आलेलं आहे. तर या ठिकाणी डाउनलोड जनरल प्रेफरन्स यावरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याला ही PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की ही PDF या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये कामाला येणार आहे. तर या ठिकाणी ही आपली डाउनलोड झालेली PDF आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता की 55 या ठिकाणी गव्हर्नमेंटचे जे काही कॉलेज असतील तर या 55 या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी 55च्या 55 या ठिकाणी आलेले आहेत. तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी 55 आहे का. तर त्याच्यानंतर पुढील आपण एक स्टेप या ठिकाणी बघणार आहोत. तर त्याचबरोबर अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत चला. तर या ठिकाणी आता आपण मेन पेजवरती जाऊयात आणि एक या ठिकाणी पेपरन्स कसं द्यायचं या ठिकाणी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता दुसरं या ठिकाणी विंडो ओपन झालेला आहे पेपरन्स देण्यासाठी. तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं, एज्युकेशनल लेवल आहे, त्याच्यानंतर मीडियम कोणतं आणि डिजिग्नेशन म्हणजे पद कोणतं आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता. त्याच्याने सर्चमध्ये आपण बघितलं पूर्ण या ठिकाणी डिस्ट्रिक्ट जे काय असेल ते आलेले आहे. या ठिकाणी पूर्ण सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरं टॅब ओपन होईल. त्याच्यामध्ये या ठिकाणी जे काय आपण पेपरन्स 55 दिले आहेत ते ऑल सिलेक्ट करून या ठिकाणी ॲड सेम्स पेपरन्स यावरती आपल्याला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी आपण स्क्रोल करून एक बघू शकता की आपण दिलेले जे 55 पेपरन्स आहेत ते आलेले आहेत किंवा नाही. 2732 नंबर कोड आहे का. तर याच्यामध्ये या ठिकाणी प्रायमरी स्कूल आहे, आपली लँग्वेज आहे, डिजिग्नेशन पद आहे, पे लेवल किती असणार आहे आपल्यासाठी, या ठिकाणी पूर्ण सब्जेक्ट कोणते असणार आहेत, त्यानंतर आपली टेक्निकल मीडियम जी कुठली असणार आहे तर ते सगळं या ठिकाणी येऊन जाईल. आणि या ठिकाणी सिरियल नंबर पण दिलेले आहेत. तर आपण एक स्क्रोल करून या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी एक स्क्रोल करून मी आता तुम्हाला दाखवत आहे. एक नंबर द्यायचा. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑल सिलेक्ट करून या ठिकाणी ॲड सेकंड रेफरन्स या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहेत. तर या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी आपल्याला ऑल सिलेक्ट करावे लागतील. या ठिकाणी आपण बघू शकता सिलेक्ट रेफरन्स ॲडेड सक्सेसफुली या ठिकाणी आपले झालेले आहेत. तर त्याच्यानंतर या ठिकाणी आता परत आपलं एक या ठिकाणी आपण
चेक करण्यासाठी घेतलेले या ठिकाणी आपल्याला ऑल सिलेक्ट या ठिकाणी आता करावे लागतील. पुन्हा ह्याच्या खाली नंतर आपल्याला रेफरन्स द्यायचे. मग पहिले ॲड करून ज्याला एक रेफरन्स द्यायचे तर त्यांच्यासाठी एक रेफरन्स पण उपलब्ध आहेत. या ठिकाणी ऑल सिलेक्ट करून या ठिकाणी ॲड शेड्यूल या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी सगळे आपल्या रेफरन्स या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत 55च्या 55. त्याच्यानंतर परत एक बार या ठिकाणी आपल्याला ऑल रेफरन्स या ठिकाणी ऑल सिलेक्ट करावे लागतील. 35 म्हणलो कधी स्क्रोल करून या ठिकाणी आपण बघू शकता. त्याचबरोबर हा आपण या ठिकाणी पेपरन देताना या ठिकाणी शक्यतो गव्हर्नमेंटचे या ठिकाणी पहिल्यांदा रेफरन्स देत चला, कारण या ठिकाणी पहिल्यांदा गव्हर्नमेंटला मान्यता असते. रायगड भंडारा वर्धा एक नंबर झाले दुसरं. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी एक रत्नागिरी सिलेक्ट केलेली आहे एक प्रेफरन्स देण्यासाठी. तर आपण आता चेक करूयात होत आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता ऑल सिलेक्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करून या ठिकाणी ऑल प्रेफरन्स या बटनावरती आपल्याला क्लिक करावं लागेल सिलेक्ट ऑल करून. तर या ठिकाणी आता सिलेक्ट युअर चॉईस या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑल सिलेक्ट या बटनावरती क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर सेव्ह यानंतर आपले सिलेक्ट झाली आहेत. या ठिकाणी बघू शकतो ऑल सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर स्क्रोल थोडी इकडल्या लेफ्ट राईटला करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं दुसरा पॉपअप ओपन होईल. त्याच्यामध्ये आपल्याला जे कुठले आपण निवडलेले रेफरन्स असतील तर त्याला आपण मार्किंग कसं करायचं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. तर या ठिकाणी आपण आता एक या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी पहिले आपण जे काही निवडलेले असतील जिल्हे, महानगरपालिका, हॉस्पिटल असतील, स्कूल असतील, तर या ठिकाणी आपल्याला रेफरन्स या ठिकाणी आपल्याला जे काही निवडले असतील तर एक या ठिकाणी आपण आता मार्किंग करतो. तर आपण या ठिकाणी पहिलं रत्नागिरी या ठिकाणी रेफरन्स 1 नंबर निवडलेला आहे. तुमची जिथं सोय होईल त्याच्यानुसार किंवा जे काही गुण चांगले असतील तर अशा ह्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी रेफरन्स देऊ शकता. तर मी आता बघा एक या ठिकाणी रेफरन्स देत आहे. रायगड 27-24 NPS आहे का दुसरा शक्यतो रेफरन्स हे अगोदरच या ठिकाणी आपण वहीमध्ये आपले रेफरन्स PDF डाउनलोड करून या ठिकाणी कोणाला 1 नंबर द्यायचं, कोणाला 2 नंबर द्यायचं, काय असेल ते सिरियल वाईज या ठिकाणी आपण शक्यतो करत चला. त्याच्यानंतरच या ठिकाणी आपल्याला ऑप्शन देण्यासाठी असं सोयीस्कर होईल. 2709 तर 2 नंबर या ठिकाणी रायगड निवडलेला आहे. 3 नंबर नागपूर निवडलेला आहे. सातारा काय रयत शिक्षण आहे का 27-31-10. हां SC या ठिकाणी कोड पण दिलेले सर्च 016. करण्यासाठी. तिचं आहे का परत 4 नंबर सातारा निवडलेला आहे. सेकंडरी अंडर ग्रॅज्युएट टीच चालतं की पुढलं सांगा 5 नंबर मुंबई. असे या ठिकाणी पूर्ण 55च्या 55 रेफरन्स आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर एखादा आवडत नसेल तर नाही त्याचे काही फरक पडत नाही. सब प्राईम शक्यतो 55 ते 55 या ठिकाणी रेफरन्स देत चला. हां राईट जे आवडत नसेल त्याला शेवटला रेफरन्स द्या. सिंधुदुर्ग 27-33 E001 ओके 6 नंबर राईट 7 नंबर रेफरन्स द्यायला थोडा वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. रेफरन्स कसा देतोय काय वर्धा मग 27-08 इनाम का 27-08. हां E001 ओके पहिलं गव्हर्नमेंटचं घेतला का गव्हर्नमेंटचे आहेत सगळे. हां नॉन गव्हर्नमेंटचे दुसरे 7 नंबर हां 8 नंबर सांगा 8 नंबर भंडारा.
ठाणे. तर या ठिकाणी आपले 55च्या 55 या ठिकाणी रेफरन्स देऊन झालेले आहेत. तर या ठिकाणी आपण 2-1-2 राहिले 54 आणि हा 55. या ठिकाणी आपले रेफरन्स या ठिकाणी झालेले आहेत. पूर्ण या ठिकाणी स्क्रोल करून या ठिकाणी बघू शकता पूर्ण या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण आता स्क्रोल इकडे तिकडे करून बघू शकता आपले कुठला राहिलेले असेल शॉर्ट चुकून कशाला शॉर्ट तरी डायरेक्ट राहिले असेल बघू शकता. शॉर्ट कशाला करायचं होतं? नसेल तर या ठिकाणी आपण डायरेक्ट स्पोर्ट रेफरन्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे निळ्या कलरच्या बटनावरती. त्याच्यानंतर रेफरन्स एवढं सक्सेसफुल या ठिकाणी आपल्याला मॅसेज आलेला आहे. चेक करा आता. रत्नागिरी रत्नागिरी. 01. शेवटचं फक्त एक आकडे सांगतो. रायगड 01. नागपूर 01. सातारा 16. मुंबई शुभ्रो थोडं 01. कनेक्टिव्हिटी सिंधुदुर्ग स्लो झालेली 01. आहे. वर्धा 01. बुलढाणा 01. या ठिकाणी परत एक भंडारा, बार या sorry, ठिकाणी भंडारा. आपण चेक 01. करत आहोत की आपण त्याच्याकडे बुलढाणा दिलेली 01. रेफरन्स आहेत सातारा ते बरोबर 01. या ठिकाणी दिलेली आहेत की नाही सातारा ते पण एक 016. बार खात्री करून घ्यायचं आहे. गोंदिया. एक मिनिट. 12 नंबर गोंदिया 01. खात्री केल्यानंतरच चंद्रपूर या 01. ठिकाणी आपल्याला सेव्ह जळगाव आणि नेक्स्ट 01. या बटनावरती पुणे आपल्याला 02. क्लिक करावं लागणार आहे. जालना 01. ठाणे 07. ठाणे या ठिकाणी 02. आपले 55च्या 16. 55 ठिकाणी रेफरन्स देऊन झालेले आहेत. तर या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता वरल्या बाजूला ॲडमिशन रेफरन्समध्ये या ठिकाणी 55च्या 55 या ठिकाणी आपले रेफरन्स आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर स्क्रोल करून बघू शकता आलेले आहेत आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करून या ठिकाणी आपण आता लॉक करण्यासाठी या ठिकाणी आपण या आहोत. त्यात आपली प्रोफाईल आहे. त्याच्यानंतर ही प्रोफाईल पूर्ण या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी आपली पूर्ण या ठिकाणी 55च्या 55 रेफरन्स आलेले आहेत. तसेच या ठिकाणी आपला जो काय डिक्लेरेशन बॉक्स आहे या डिक्लेरेशन बॉक्समध्ये या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी लॉक रेफरन्स या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता लॉक रेफरन्स फॅसिलिटी विल बी सून अवेलेबल असलेलं आहे. म्हणजे आपले रेफरन्स या ठिकाणी लॉक झालेले आहेत. आपण परत एक बार चेक करा या ठिकाणी टिक मार्क करून या ठिकाणी आपले रेफरन्स लॉक झालेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा PDF जर काढायचा असेल तर PDF काढून पण या ठिकाणी आपण सेव्ह करून ठेवू शकता. भविष्यामध्ये आपल्याला हे कामाला पण येतात. त्याच्यामुळे या ठिकाणी आता मी PDF काढतो सेव्ह करून ठेवलेली आहे. या ठिकाणी सेव्ह झालेलं आहे. सेव्ह बटनवरती क्लिक करून आपल्या लॅपटॉपमध्ये या ठिकाणी मी सेव्ह केलेली आहे. त्याच्यानंतर आपण जे काय फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म या ठिकाणी पूर्ण डॉक्युमेंट्स या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे सिलेक्ट रेफरन्स इयर. या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूचे या ठिकाणी आता आपण बघणार आहोत. लॉक केलं मी त्याला. तर याच्यामध्ये आपल्याला लॉक रेफरन्स पण या ठिकाणी आपले झालेली आहे. खातरजमा करत आहे. परत एक बार क्लिक करून या ठिकाणी लॉक रेफरन्स करतो. ओके यावरती आपले लॉक रेफरन्स या ठिकाणी सक्सेसफुल सून अवेलेबल झालेले आहेत. तर रेफरन्स आता विदाऊट इंटरव्ह्यूची घ्यायची का? हां लॉक. त्याच्यानंतर या ठिकाणी सी रेफरन्स युअर चॉईस या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपले विदाऊट इंटरव्ह्यूचे या ठिकाणी रेफरन्स नॉन ग्रँटेडचे आलेले आहेत. या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट बटनावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट रेफरन्स या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे काही नॉन ग्रँटेड असतील या ठिकाणी आलेले आहेत त्यांना ऑल सिलेक्ट करून या ठिकाणी ॲड सिलेक्शन रेफरन्स बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सक्सेसफुल या ठिकाणी रेफरन्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये परत एक बार या ठिकाणी आपल्याला ऑल सिलेक्ट करून या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे.
आता या ठिकाणी आपल्याला रेफरन्स द्यायचा. या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूचे रेफरन्स देण्यासाठी ऑप्शन उपलब्ध झालेला आहे. तर त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा चॉईस करायचे असतील तर त्याप्रमाणेच आपण या ठिकाणी एक रेफरन्स चॉईस करू शकता. तर या ठिकाणी मी एक विदाऊट इंटरव्ह्यूचे म्हणजे नॉन गॅरंटेडचे या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. तर मी रेफरन्स या ठिकाणी एक देतो. कोकणात तर साहित्य शक्यतो तुम्हाला जर वेगवेगळे द्यायचे असतील तर वेगवेगळे द्या. ठिकाणी मला या ठिकाणी शक्यतो एक जिल्हा या ठिकाणी मी निवडून या ठिकाणी रेफरन्स देणार आहे. तर या ठिकाणी नॉन गॅरंटीचे 166 रेफरन्स आलेले आहेत. या ठिकाणी 7 नेक्स्ट बटनावरती क्लिक केलेले रेफरन्स देऊन मी त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता की 160 रेफरन्स या ठिकाणी आपली पूर्ण देऊन या ठिकाणी झालेले आहेत. तर याच्यानंतर 7 नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण आपले नॉन गॅरंटेडचे पण विदाऊट इंटरव्ह्यूचे पण या ठिकाणी रेफरन्स या ठिकाणी 160 देऊन या ठिकाणी टिक मार्क चेक करून या ठिकाणी लॉक रेफरन्स या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला डाटा या ठिकाणी सक्सेसफुली झालेला रेफरन्सहून अवेलेबल म्हणजे आपला डाटा सेव्ह झालेला आहे. ओके, त्याचा PDF काढायचं का ह्याचा काय नाही? तर धन्यवाद. या ठिकाणी आपण रेफरन्स बघितलेले आहेत. तर आपण या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.